मर्दानी हा बाणा आमचा छाती पोलादाची, अनखरपाडा गावचा शिलेदार मी, कास कबड्डीपटू कबड्डी खेळण्याची। आज ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील अनखरपाडा गावच्या कबड्डीच्या मैदानामध्ये मी उभा आहे आणि त्याचं कारण म्हणजे अनखरपाडा गावाचं नाव संपूर्ण कल्याण तालुक्यात, ठाणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये कबड्डी या खेळासाठी घेतलं जातं। लाल मातीतला खेळ, महाराष्ट्राचा मैदानी खेळ आणि मर्दानी खेळ म्हणून या अनखरपाडा गावाची ओळख आहे। अनेक जिल्हास्तरीय बक्षिसं, राज्यस्तरीय बक्षिसं, तालुकास्तरीय बक्षिसं, राज्याच्या बाहेर नॅशनल लेवलला सुद्धा या गावातल्या कबड्डी संघानं आपलं फार मोठं नाव कमावलेलं आहे। गेल्या 15 वर्षापूर्वी या गावात जय खंडोबा क्रीडा मंडळ नावाचं मंडळ तयार झालं आणि तेव्हापासून या गावात हे लाल मातीचं कबड्डीचं मैदान तयार करण्यात आलं की ज्या मैदानावर न चुकता अविरतपणाने दररोज या ठिकाणी त्या वयोगटातील कबड्डीचे खेळाडू गावातले येऊन सराव करतात, त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळतं आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचे कबड्डीतले खेळाडू अनखरपाडा गावानं ठाणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दिलेले आहेत। नुकतंच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं मनमाड नाशिक या ठिकाणी 35वी किशोर गट राज्य अजिंक्य निवड चाचणी स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा किशोर गट संघाच्या माध्यमातून अनखरपाडा या गावातील या ठिकाणी रोनित धुमाळ, निहाल गायकर, निखिल मगर या 3 खेळाडूंची निवड झाली। त्या ठिकाणी जरी अपयश मिळालं असलं तरी अपयश यशाची पहिली पायरी आहे आणि त्यामुळे कल्याण तालुक्याचं नाव, ठाणे जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम या 3 खेळाडूंनी केलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे या संघाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्य कबड्डी स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा किशोर गट संघाचे चीफ मॅनेजर म्हणून जगदीशजी धुमाळ यांनी चांगल्या प्रकारची चोख कामगिरी सुद्धा त्या ठिकाणी बजावली। तसेच या ठिकाणी या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे बोष्टे सर असतील, या गावातील सर्व खेळाडू असतील आणि या पूर्ण टीमचं मी भरत दळवी युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा यांच्या